तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमची 6 मंथ अॅनिव्हर्सरी. हे पण आणि लक्षात नाही, हां, हे पण ह्याच्या लक्षात नव्हतं. म्हणजे माझ्या तुझ्या पण नव्हतं. आमच्या मम्मीने ज्यावेळेस विश केलं माझ्या पण लक्षात नव्हतं. त्यावेळेस माझ्या मम्मीला पण आम्हाला लक्षात आठवलं. नाहीये, आईंच्या लक्षात होतं. हो, माझ्या मम्मीने मेसेज केला त्यावेळेस मी हिला हां. सांगत होतो. माझी पण मम्मी आहे, तुझीच नाही. आमच्या मम्मीने मेसेज केला होता की अॅनिव्हर्सरीचा नाईट कशा सकाळी सकाळी आईने आधी याला मेसेज केला, याचं झालं, मला केलं हॅपी 6 मंथ अॅनिव्हर्सरी. आणि मेसेज आल्यानंतर हा मला म्हणतोय हॅपी अॅनिव्हर्सरी. म्हटलं राहू दे, मम्मीचा मेसेज आला. पण मी बोललो, तू बोलली नाहीस. नाही, मी जस्ट ते बघितलं बोलत पण आहे. करावंच म्हटलं, आईंचा मेसेज आला सांगा. आणि तेवढंच मला हा असं बोलला, मग म्हटलं हा ठीक आहे चला. मग आम्हाला कळलं. आणि जस्ट आमचा काल प्लॅन सहजच झाला होता. माझ्या फ्रेंडचा कॉल आला होता काल, व्हिडिओ कॉल. तर मला दाखवलं डाळ बट्टी आम्ही बनवली असं. तर मी बोललं की हा बाटी असते ती बट्टी नाही, डाळ बाटी. मग म्हटलं हा आले छान आहे, तू आम्हाला नाही बोलवलं. ॲक्च्युली माझा 5-6 वर्षापासूनचा फ्रेंड आहे तो. तर मग त्याला तो असं बोलला, तो बोलला या उद्या. आणि कोइन्सिडन्स असं झाला की आमच्या 6 मंथ अॅनिव्हर्सरी पण आली आणि लकीली आम्ही त्यांच्या इथे जेवायला पण चाललो. तर चला मग एन्जॉय करूया मस्त. स्टे ट्यून. निघलो काहीच, आम्ही पुण्यात निघलो आणि ट्रॅफिक नाही लागणार हे शक्य आहे का? अजिबात नाही. आणि पुन्हा एकदा बघा, दरवेळेस आम्हाला ट्रॅफिक लागतं आणि ह्यावेळेसही ट्रॅफिक आहे. आणि खूप जास्त ट्रॅफिक लागतं आम्हाला, खूप जास्त. असं हेल्मेट घातलंय बघा, असं हेल्मेट घातलंय. सो गाईज, आम्ही पोचलो आहे. आम्ही पोचलो आहे घरी हर्षूच्या. आणि हे बघा हर्षल नवरे बघा, हे बघा कसे तोंड झाकून बस. नाही त्याची बायको 2-4 महिन्यापूर्वीची. आता आम्ही ना इकडं मस्त आलो आहे डाळ बट्टी खायला. डाळ बाटी खायला. हिच्या हातची रेसिपी मला माहिती नाही म्हणून खायला आलो आहे. रात्री खाणार आहे, पण आत्ता दुसरंच काहीतरी खाणार आहे. काय खाणार आहे ते नाही सांगणार आहे. हो की नाही? पाय अलिबागचा ब्लॉग बघ आपल्या. हर्षा असं कर ना, तू बघ कर. तर आता बाहेर आले आहे आम्ही ह्या हर्षूच्या गाडीवर. गाडी चालवते आहे. अरे ब्रेक सोडला पडायला. फक्त भाविका बघत गाडी चालवत आहे. गाडी चालवत नाही, गाडीवर फक्त बसले. आणि हा ब्रेक सुटला होता माझ्या हातातून, तर पडल्या असते. आहे हर्षा तिथं उभा आहे, शॉपला उभा आहे का. आता आम्ही बनवतो आहे दाल बाटी. वैशू बनवते आहे आमच्यासाठी डाळ बाटी. डाळीची तयारी झाली, कुकरमधून काढून ह्याच्यात ठेवली. आले बरं मी. आणि हे बघा, हे तू तोंडावून हात काढ रे. गोरं केलंय तुला, गोरं केलंय. हा आहे हर्षल नवरी. अयो हाय हर्षा. काहीच करायचं. हर्षू आहे हा. हर्षा यार, लाईट इथे लाईट छोटा आहे गाईस, छोटा लाईट आहे इथे, म्हणून हर्षू असा. काय म्हणली? हे बघा गाईस, आता मस्त आम्ही दाल बाटीची पार्टी करणार आहोत ह्यांच्या घरची आमच्याच घरी. अजून एक गोष्ट आणली गाईस, इकडे सरप्राईज आहे, पण ते दाखवत नाही आम्ही कोणाला, दाखवत नाही ते कट आउट आहे याच्यामधून. मी किती काय दिसते. असं मोठा लाईट लावायचा, मोठा. थोडासा तर मोठा लावायचा ना, थोडासा. हे बघा गाईस, टेडी बघा गाईस, टेडी. हा वैशूचा टेडी आहे. कधी घेतलाय का हा तू?
बाटीची तयारी. काय हे बघा फोडणी कोण देतंय? गाईस, फोडणी कोण देतंय? गाईस, फोडणी कोण देतंय? हर्षू. हर्षू गाईस, डाळीला फोडणी हर्षू देतंय. बघितलं माझे मित्र किती संस्कारी आहेत. बघितलं आणि मी ब्लॉग काढायला लागला तिकडे गेलाय, पण डाळीला फोडणी हर्षच देणार आहे आणि मी तो ब्लॉग काढणार पण आहे बरं का हर्षू. आता जरी तू तिकडे जाऊन बसलाय तरी मी काढणार आहे. आणि बाटी बनवते आणि मी ब्लॉग काढते. आता तुम्ही म्हणशाल खूप वेळ झाला शुभम दिसला नाही, कुठं गेला? तर वॉशरूममध्ये. सर वॉशरूमला गेले. आले बघा. बाटीला फोडणी हर्षल नंदवरे देतोय. मग काय बाटीला फोडणी हर्षलला नवरे देतोय. मी पण हळूहळू सगळं शिकवणार आहे. फोडणी द्यायचं हर्षू म्हणून शिका कसं फोडणी द्यायचं. डाळ बाटीची फोडणी. बाटीची का? कोणता पण बिझनेस दिसला आपण टाकू. हा बिझनेस चालू करायचा आम्हाला. हा युट्यूबचा. युट्यूबचा बिझनेस नाहीये, मग काय सेल्फ एम्प्लॉयमेंट येतो. सेल्फ इम्प्रुव्हमेंट करायची आम्हाला. एम्प्लॉयमेंट. तर मित्रांनो बघा बाटा तळणं चालू आहे. बाटा जरा जास्त झाला वाटत नाही चौघांच्या मनात. सो हे गाईज कालचा ब्लॉग आम्ही एंड नाही केला. आणि हे बघा हर्षल नवरे बनवत आहे व्हेज बिर्याणी बनवत आहे. हॅलो गाईज, हर्षल नवरे बनवत आहे व्हेज बिर्याणी आम्हाला खाण्यासाठी. हा मुलगाची किती मेहनत चालू असती, किती मेहनत. कालही बनवलं आमच्यासाठी, आजही बनवलं. आम्ही दोघे इकडे आलो आहे म्हणून कालपासून मेहनत करतोय तो. शिका जरा तुम्ही पण शिका. तो शिकतोय ना, तुम्ही पण शिका थोडंसं. टाईमनुसार शिकेल मी. कालही आम्हाला डाळ बट्टी त्या मुलाने करून खाऊ घातली. हिने उकडून ठेवलं बिचारीने, केलं एकट्याने. आणि आता पण हर्षू बनवतोय सगळं काही. ते व्हेज बिर्याणी. मग तू आधी शिक, मग मी शिकतो. मी ऑइल लावलं हेअर्सला. कसं दिसतायत बघ ना. अवतार कसा झालाय माझा. कालपासूनच असा आहे तो. आम्हाला भूर जायचं होतं कुठेतरी, बट जाता नाही आलं आम्हाला. जवळ कोणतं आम्हाला जायसाठी प्लेसच सापडत नाही. बघितले ऑलरेडी. काय बघितलं? जाऊन आलेस ना तू इथल्या थीम पार्कला वगैरे? नाही ना, थीम पार्कला कुठे गेले? ते इथलं कोणतं पार्क आहे ते वॉटर पार्क? मी फक्त काही सिंहगडला डायमंड वॉटर पार्क नाही गेले मी त्याला. पण मग गेलो असतो ना तिथे. जायचं का रे डायमंड वॉटर पार्कला? काय कसा टाकतोय बघ ना तो. कसा? परत एकदा दाखव. आता नाही टाकू शकत, आता संपला कोटा. या मुलाला ब्लॉगमध्ये जास्त यायला आवडत नाही, बट तरी मी घेते त्याला, कारण इथं फक्त माझी मर्जी चालती, फक्त माझी. कळलं का हर्षू? आणि बघा पोरगी झोपली आहे. फुल टाइमपास चालू आहे, फुल. नवरा तिकडं काम करतोय ना, बिर्याणी बनवतोय आणि पोरगी झोपली आहे. आयुष्यात काहीतरी करा काहीतरी. नवरे कामं करताना आपण झोपून राहतोय. हां वाटलं पाहिजे काहीतरी, वाटलं म्हणून प्रगती होत नाही का? हे बसला टेडी बघा कसा कोपऱ्यात जाऊन. हर्षू हा इकडं. अरे काय दिवस आले, बायका अशा झोपून राहत आहे रे इथं मोबाईल बघत. हा रात्री पण तेच. काल डाळबट्टी त्याने बनवली. बायका झोपून राहता, माणसं कामं करता. हा बरं, ऑफिसचे कामं करून घरातले कामं करू राहिले लोक. आणि हे बघा ओ, आपण बनवतो काही सर घरी? चहा व्यतिरिक्त काय बनवतो आपण? बनवण्यात दमतो मी. ओ माय गॉड,
बरं ठीक आहे ठीक दुधाची पिशवी घ्या, तिला फोडा, आहे. ओ माय पातेल्यात टाका. हो, चहामध्ये किती चमचे साखर टाकावी हे सुद्धा सरांना अजून नीट माहिती नाही. कधी कमी कमी जास्त. अगं ते आपल्या इथे चमचा तो तिकडच्या घरच्या चमच्याचा अंदाज आहे हो. मला, इथल्या चमच्याचा नाहीये. हां, साखरेला चमच्याचे सुद्धा फरक पाहिजे असतं. अरे मला त्याचा अंदाज आहे, चमच्याचा अंदाज साखर आहे. टाकायला चमच्याचे सुद्धा फरक चमच्याचाच अंदाज आहे मला, सांगतोय काय मी. ओके ओके ठीक आहे. मस्त आता आम्ही खातो पितो आणि जातो घरी. ओके Yes. तर हे गाईज ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.